मी करीम इस्माईल बेग, काटी, तालुका तुळजापूर, जिल्हा उस्मानाबाद. आमचे बऱ्याच वर्षापासून एक मागणी होती की आमचा जनाजी नमाज शेड या माध्यमातून आम्हाला एखादं सभागृह ओपन याची मागणी केलेली होती. परंतु ती जवळजवळ 20-25 वर्ष झालं त्याची सोयच नव्हती आमच्याकडे. परंतु दादांना मागणी केल्यानंतर दादांनी ताबडतोब 6 महिन्याच्या आतमध्ये आम्हाला ती मंजूर करून देऊन त्याचं काम पण पूर्ण झालेलं आहे. आणि हे केल्यामुळं आमचा जो दफनविधीचा जो कार्यक्रम असतो नमाजचा, त्याच्यासाठी आमची चांगली सोय झाली. कारण हे नसल्यामुळं आम्हाला नाईलाजानं मस्जिदीत वगैरे नमाज पडावा लागत होता. तरी दादांनी या आमच्या मागणीला मान देऊन दादांनी आम्हाला 10 लाख रुपयाचा जो निधी दिला विक्रम मालकाच्या मदतीने, तर आम्ही दादांचे लाख बार मानतो व धन्यवाद देतो. मी मकरंद बापूसाहेब देशमुख, आपल्या तालुक्याचे लाडके आमदार लोकप्रिय राणादादा जगजितसिंह पाटील साहेब यांना इथल्या लोकांनी मागणी केली होती की आम्हाला एक सभा मंडप द्या. खंडोबाचं मंदिर आहे इथं, त्याची पण सोय होईल यात्रेसाठी आणि बाकीचे छोटे मोठे कार्यक्रम होतील म्हणून दादांना मागणी केल्यानंतर दादांनी 5व्या मिनिटात दादांनी 10 लाख रुपयाचं पत्र दिलं. आता याचं काम 90% जवळपास संपलेलं आहे. आता 10% काम राहिलं, फरशी आणि कलर राहिलेला आहे. ते काय 15 दिवसात होऊन जाईल सगळं. त्याबद्दल राणादादांचं इथल्या सगळ्या नागरिकांच्या वतीनं वैयक्तिक माझ्याकडून खूप खूप आभार आणि अभिनंदन व्यक्त करतो. मी आमिर पठाण, काटी ग्रामस्थ. हा रस्ता जो पाहतोय हा खूप पूर्वीपासूनची मागणी होती या रस्त्यासाठी. आदरणीय राणादादा यांनी या रस्त्यासाठी 21 लाखाचा निधी दिले आहे व वारंवार मागणी केल्यानंतरही बऱ्याच ह्याच्या अगोदर होत नव्हतं. ते राणादादांनी आमदार निधीमधून हे काम केलेलं आहे. तसेच अल्पसंख्याक समाजासाठी 10 लाखाचं सभा मंडप दिलेला आहे. तसेच अजून बरेच काही मागणी आहे ते दादा करत आहेत. या अगोदर कधी झाले नव्हतं ते राणादादाच्या कारकिर्दीमध्ये झालेलं आहे. खूप समस्या होते, लहान लेकरांना जाता येत नव्हतं, येता येत नव्हतं, महिला होते. हा बाजारपेठेचा मुख्य रस्ता आहे. आता बघू शकताय तुम्ही की रस्ता चांगला पूर्ण झालेला आहे. शाळेचा रस्ता आहे, बाजारपेठ मुख्य आहे. इथून येताना जाताना खूप समस्या होत्या. ते हॉस्पिटल ह्याच रस्त्याने आहे, मेडिकल इथेच आहेत. बऱ्याचशा समस्या होत्या, ते या रस्त्यामुळे थोड्याशा कंप्लीट झालेले आहे. संग्राम उद्धव आंबेडकर राहणार काटी. दादांच्या माध्यमातून काटी सुरतगाव की जो मुख्य प्रवाहात आणण्यासाठी जो रस्ता आहे तो वर्षानुवर्षे पिढ्यानपिढ्या म्हणाल तर काय हरकत नाही की जो पेंडिंग प्रश्न होता तो आम्हाला वाटतं की बाबा कधी होईल का नाही भविष्यात, असं वाटत होतं की तो दादांच्या माध्यमातून झालेला आहे. आणि त्यातून त्या रस्त्याचा प्रश्न असा होता की बाबा काटी सावरगाव जो रस्ता आहे तो बाहेरच्या बाहेर जाणार होता, पण तो गावात येईलचा काही म्हणजे असं वाटत नव्हतं की गावात मेन रोडला येईल. परंतु मग ते गावातील ग्रामस्थांनी दादांकडे मागणी केली की बाबा तो रस्ता गावात यावा. मग गावातील नागरिकांच्या मागणीला दादांनी प्रतिसाद देऊन तो उच्चस्तरीय चौकशी लावून तो रस्ता गावातील मेन रस्ता जो दादांनी करून दिला. आणि मेन जो आहे स्टँडला जोडणारा, मुख्य स्टँडवर येणारा जो रस्ता आहे तो दादांच्याच माध्यमातून झालेला आहे. आणि त्याबद्दल मी गावकऱ्यांच्या वतीने दादांचा आभार मानतो.